गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय गिरणारी मित्रांनो, काही गोष्टी मनाच्या कोपऱ्यात कायम घर करून असतात. त्याचा ध्यास आपल्याला सतत लागलेला असतो. असाच मनाशी लागलेला ध्यास म्हणजे गिरनार येथील श्री दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन करणे होय. या भागामध्ये आपण येथील तेजोमय अलौकिक शक्तिस्थानांची माहिती आपण घेणार आहोत, जेणेकरून आपली गिरनार यात्रा सुगम होण्यासाठी मदत होईल. गिरनार येथे येण्यासाठी जुनागड रेल्वे जंक्शन हे येथील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे, जे भारतातील प्रमुख शहरांशी रस्ते आणि रेल्वे मार्गांनी वेल कनेक्ट आहे. तसेच सर्वात जवळचे विमानतळ जामनगर येथे असून जुनागड पासून सुमारे 116 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळापासून जुनागड येथे येण्यासाठी कॅबवाले 6 ते 7 हजार रुपये चार्ज घेतात. मुंबई आणि पुणे येथून जुनागड येथे येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक आपण पाहत आहात. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आल्यावर सर्वात प्रथम सरदार प्रवेशद्वाराची भव्य ऐतिहासिक वास्तू सर्वांचे लक्ष वेधून घेते. जुनागड पासून गिरनार पायथा 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. ऑटो रिक्षावाले या प्रवासासाठी प्रति व्यक्ती 30 रुपये घेतात. आपण जुनागड येथे रात्री अपरात्री आल्यावर गिरनार येथील इच्छित स्थळी आश्रमात धर्मशाळेत जाणार असाल तर काही ऑटो रिक्षांचे संपर्क क्रमांक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत, जेणेकरून गिरनार येथे पोहोचणे आपल्याला सोपे होईल. गिरनार पायथ्याला येथे तलहटी या नावाने ओळखले जाते आणि या तलहटीमध्ये आहे गोरक्षनाथ आश्रम किंवा शेरनाथ बापू आश्रम या दोन्ही नावाने ओळखला जाणारा आश्रम. हा भक्तांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. याचे कारण म्हणजे स्वच्छ सुंदर 4 मजली इमारत, स्पेशियस AC नॉन AC रूम्स, अमृता समान महाप्रसाद आणि कडक शिस्त यासाठी होय. या आश्रमातील दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक, रूमचे दरपत्रक तसेच रूम बुकिंग साठीचा संपर्क क्रमांक आपण पाहत आहात. आश्रमाच्या मधोमध गोरक्षनाथांचे मंदिर आहे. इमारत 4 मजल्यांची असून लिफ्टची सोय आहे. येथे 24 तास गरम पाण्याची व्यवस्था आहे. नाश्ता किंवा भोजन झाल्यावर स्वतःची थाळी स्वतः स्वच्छ करणे ही येथील पद्धत आहे. येथे 3/4 तोकडे कपडे घालून वावरण्यास तसेच विनाकारण आवारामध्ये गप्पा मारत फिरण्यास देखील सक्त मनाई आहे. चला मित्रांनो, आपण येथील रूम टूर करूयात. ही गिरनार यात्रा आमचे परमप्रिय बालमित्र रवी काळे, विनोद कुलकर्णी आणि अतुल कडू यांच्या सोबत करणार आहोत. सायंकाळी या आश्रमाची इमारत खूपच सुंदर दिसते. या आश्रमास आपण अवश्य भेट देऊ शकता. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे 2 वाजता आम्ही सर्व मित्रांनी श्री दत्त गुरूंचे नामस्मरण करून पर्वतावर पायी जाण्यासाठी आश्रमातून प्रस्थान केले. जय श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. जय गिरनार महाराज की जय. जय गिरनार. गिरनार पर्वताच्या पायथ्याला काही प्राचीन मंदिरे आहेत. यातीलच एक प्राचीन मंदिर म्हणजे श्री लंबे हनुमान मंदिर होय. भल्या पहाटेची वेळ असल्यामुळे मंदिर बंद होते, म्हणून दर्शन करता आले नाही. पायऱ्या चढायच्या आधी एक कमान लागते. तेथून सर्व भाविक गिरनार पर्वत चढण्यास सुरुवात करतात. पहिल्या पायरीच्या डाव्या बाजूला श्री चढावा हनुमान मंदिर आहे. येथे मनोभावे पाया पडून श्री दत्त गुरूंचे नामस्मरण केले आणि गिरनार चढाईसाठी शक्तीचे साकडे हनुमानाच्या चरणी घातले. पायथ्यापासून पहिल्या 5000 पायऱ्यांपर्यंत काही अंतरावर लाईटचे खांब आहेत. नामस्मरण करत आम्ही मित्रांनी हळूहळू पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. अंधारामुळे पायवाटेच्या आजूबाजूचा परिसर दिसत नव्हता. थंड हवेची झुळूक मन प्रसन्न करत होती. विश्रांती घेत पायऱ्यांचा एक टप्पा आम्ही पूर्ण करत होतो. अंधारात चालल्यामुळे आपण किती चाललो हे कळत नाही, म्हणूनच गिरनार पर्वत रात्री अथवा पहाटे चालण्यास सुरुवात करावी. पहाटेच्या वेळी जैन मंदिराच्या वरून खाली पाहिल्यास गिरनार पायथा आणि जुनागड शहराचे सुंदर विहंगम दृश्य आपले मन मोहून टाकते. अंबामाता परिसरामध्ये काही वेळ आराम करून उजाडण्याची वाट पाहिली. उजाडल्यानंतरचे दृश्य कमालीचे सुंदर दिसत होते, जसे की आपण समोर पाहत आहात. अंबामाता मंदिर परिसरामध्ये पुण्यातील दत्त भक्तांची भेट झाली, म्हणून आम्हा सर्वांना खूपच आनंद झाला. श्री दत्त गुरु महाराज की जय. जय गिरनारी.
पर्वताच्या 5000 पायऱ्या चढून मध्यावर आल्यानंतर अंबामातेचे मंदिर आहे. तेथे मातेला मनोभावे नमस्कार केला. इनसेट मध्ये आपण अंबामातेची मूर्ती पाहत आहात. सनराईज पॉइंट वरून गोरक्षनाथांचा डोंगर आणि दत्त शिखराचे मनमोहक दृश्य दिसते. गिरनार पर्वत चढताना हा आपला, हा परका, ही भावनाच लोप पावते. एखादी अनोळखी व्यक्ती जेव्हा आपल्याकडे पाहून स्मित हास्य करते, भरभरून बोलते, एकमेकांना जय गिरणारी म्हणून प्रोत्साहन देते, तेव्हा माणसातील अहंकाराच्या भिंती कधी गळून पडतात हे आपल्यालाही समजत नाही. गिरनार येथे येऊन श्री दत्तगुरु महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची इच्छा अनेक वर्षे मनामध्ये होती. ती इच्छा आज श्री दत्त प्रभूंच्या कृपेने पूर्ण होणार या विचाराने मन आनंदून गेले होते. मनात आले आणि दर्शन झाले असे हे स्थान नक्कीच नाही असे वाटत होते. पर्वतावर अनेक डोलीवाले आहेत. अंबामाता मंदिर ते दत्त शिखर यासाठी ते वजनानुसार 5 ते 7 हजार रुपये घेतात. या डोलीवाल्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत, कारण ते जरी त्यांच्या कामाचा मोबदला घेत असले तरी ते प्रचंड मेहनतीचे काम आहे. भगवान दत्तात्रेय ध्यानात हजारो वर्षे शिखरावर बसले असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती. प्रजेची दया येऊन देवी अनुसूया मातेने ध्यानावस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना हाक मारली. तेव्हा भगवान दत्तात्रेयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे त्याचे विभाजन झाले. एक ठिकाणी अग्नी प्रकटला तर दुसऱ्या स्थानावर गंगा अवतरून जलकुंड निर्माण झाले. तेच हे कमंडलू स्थान आहे. खाली उतरल्यावर कमानी लागते. त्या कमानीच्या उजव्या बाजूला खाली धुनीकडे जाण्याचा मार्ग आहे आणि डाव्या बाजूने गुरु शिखराकडे जाणारा मार्ग. वाडी नरसिंह औदुंबर ही वास्तव्य करुणी तुम्ही. जसजशी एक एक पायरी मागे टाकली जात होती तसतसे मन व शरीर हलके होत आहे ही अनुभूती येत होती. एक अनामिक शक्ती आपल्या सोबत आहे याचा प्रत्यय येत होता. आता शेवटचा टप्पा नजरेत आला तेव्हा कधी एकदा पादुका दर्शन होते ही मनाला आस लागली होती. सृष्टी निर्माण करणारा परमेश्वर आपल्या अगदी निकट आहे ही जाणीव काही आवरच. याच स्थानावर गुरु दत्तात्रेयांनी 12,000 वर्षे तपश्चर्या केली. 10 बाय 12 चौरस फूट जागेमध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या उमटलेल्या चरण पादुका आणि एक श्री दत्तांची सुबक मूर्ती आहे. इथून पुढे जायचा रस्ता नसल्यामुळे ज्या वाटेने आपण आलो आहोत तेथूनच खाली उतरून कमंडलू स्थानापाशी जाता येते. दत्तमूर्ती व पादुकांचे दर्शन यांचा अनुभव शब्दात बांधणे अवघडच नाही तर अशक्य आहे. दर्शनाने मन स्थिर होते, मोह माया सर्व विकार गळून पडतात. गिरनारवारी कधीच रिकामी जाणार नाही या ओळीचा प्रत्यय आज अनुभवता येत होता. कमंडलू स्थानामध्ये 5000 वर्षांपासून असलेली चेतनधुनी आहे. येथील भस्म प्रसाद म्हणून भाविकांना दिले जाते. त्याचबरोबर महाप्रसादाचा सुद्धा भाविकांना लाभ घेता येतो. 4 सहस्रा भोजन दिधले तुम्ही. आयुष्यात किमान एकदा तरी ही गिरनार यात्रा प्रत्येक दत्त भक्तांच्या नशिबी यावी अशी मनोमन प्रार्थना करून परतीचा प्रवास सुरू केला. परतीचा प्रवास आम्ही सर्वांनी रोपवेने केला. रोपवे सकाळी 6 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असतो. येण्या जाण्यासाठी प्रति व्यक्ती 630 रुपये तर एका बाजूसाठी 400 रुपये तिकीट आहे. गिरनार पायथ्याला असणाऱ्या प्राचीन स्थळांपैकीच एक असलेले मंदिर म्हणजेच स्वयंभू नवनाथ महादेव मंदिर होय. या मंदिरातील मृगीकुंड धार्मिक दृष्ट्या अतिशय लोकप्रिय आहे. या मंदिरात असलेल्या स्वयंभू नवनाथ महादेवाचे दर्शन आपण करत आहोत. महाशिवरात्रीला या महादेव मंदिरात मोठी यात्रा भरते. महादेवाचे दर्शन करण्यासाठी हजारो साधू संत आणि लाखोंच्या संख्येने भाविक येतात. येथील मृगीकुंडामध्ये आलेले नागा साधू स्नानाला उतरतात. अशी एक आख्यायिका आहे की त्या साधूंमध्ये असा एक साधू असतो की जो स्नानाला मृगीकुंडात उतरतो पण डुबकी मारल्यावर बाहेर येत नाही, अंतर्धान पावतो. असे हे पावन पवित्र मृगीकुंड आपण समोर पाहत आहात. पुणे येथील दत्तात्रेय उपासक व श्री शंकर महाराज उपासक श्रीमंत
अमृतनाथजी व श्रीमंत दीनानाथजी यांचे शिष्य चंद्रशेखर दरेकर हे गुरु गोरक्षनाथ आश्रम येथे सेवा करण्यासाठी आले होते. आश्रमात त्यांच्याशी ओळख झाली. त्यांनी आमची विनंती मान्य करून आम्हा सर्वांना श्री काश्मीरी बापूंचा आश्रम आणि जटाशंकर महादेव मंदिर दाखविण्याचे मान्य केले. कारण ही दोन्ही धार्मिक स्थळे खोल जंगलात स्थित आहेत. येथे जाताना जाणकार व्यक्ती बरोबर हवी, कारण एखादे चुकीचे वळण घेतल्यास अभयारण्यात हरवून जीवावर बेतण्याचा धोका आहे. श्री काश्मीरी बापूंचा आश्रम रोपवे किंवा श्री लंबे हनुमान मंदिराच्या उजव्या बाजूला दाट जंगलामध्ये 2.5 किलोमीटर अंतरावर आहे. आश्रमाच्या जवळच असलेल्या एका निवांत ठिकाणी पाण्याच्या बाजूला थोडा वेळ विश्रांतीसाठी आम्ही थांबलो. या जंगलातून जाताना बऱ्याच वेळा वन्य प्राण्यांचे दर्शन आपल्याला घडत असते, जसे की आपण समोर नागराजांचे पिल्लू पाहत आहात. आश्रमापर्यंत गाडीची व्यवस्था नसल्यामुळे पायी वाटेनेच आपल्याला येथे यावे लागते. आपण या आश्रमाला भेट देणार असाल तर दिवसा भेट द्यावी, कारण सायंकाळी 5 नंतर पुन्हा माघारी फिरणे धोक्याचे असल्यामुळे आपल्याला येथे मुक्काम करावा लागू शकतो. या आश्रमामध्ये अतिशय निसर्गरम्य आणि काश्मीरी बापूंच्या तपाने पवित्र असे हे स्थान आवर्जून भेट देण्यासारखे आहे. आश्रम व्यवस्थापनाची परवानगी घेऊन आपण येथील व्हिडिओ शूट करत आहोत. प्रवेश केल्याबरोबर समोरच बापूंच्या आसनस्थानावर तसबिरी असून त्यांच्या पादुकाही तिथे ठेवलेल्या आहेत. सद्गुरू देवसंत श्री काश्मीरी बापूंची समाधीचे आपण दर्शन घेत आहोत. समाधीच्या शेजारीच त्यांची मूर्ती आहे. या आश्रमामध्ये शिष्या असलेल्या माताजींचे वय अंदाजे 80 वर्षांच्या आसपास असावे. आलेले भक्त त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी व्याकुळ असतात. त्यांच्याशी बोलून आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज पाहून मनाला एक ऊर्जा मिळते. आईच्या मायेने त्या सर्वांना प्रसाद घेण्यासाठी आग्रह करतात. रोपवेच्या डाव्या बाजूला गिरनार पर्वतावर जाण्यासाठी जुना रस्ता आहे. या रस्त्यावरूनच आपल्याला दाट जंगलात असलेल्या जटाशंकर मंदिराकडे जावे लागते, जे 3 किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्यामध्ये दमलेल्या थकलेल्या भक्तांसाठी येथे पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे. जंगलामध्ये अनेक ठिकाणी चंदनाची झाडे आपल्याला दिसून येतात. येथे बरेच वानरांचे घोळके आहेत. जंगलातील या सुनसान रस्त्यांवर जेव्हा त्यांना भक्तगण दिसतात तेव्हा ते खाऊ मिळेल या अपेक्षेने त्यांच्या आसपास बागडत असतात. मात्र ते कुणालाही त्रास देत नाहीत. 400 पायऱ्या पार केल्यानंतर थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला दाट जंगलामध्ये एक पायवाट जाते. जटाशंकर मंदिर येथून साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या नावाचा बोर्ड गुजराती भाषेमध्ये येथे लावलेला आहे. येथे मनुष्यवस्ती नसल्यामुळे वन्य प्राण्यांचा मुक्त संचार होत असतो, जसे की आपण पाहत आहात. गिरनार येथे नवनाथ आणि 64 योगिनी यांचे वास्तव्य आहे. जसे उत्तराखंडला देवभूमी म्हटले जाते, तसेच सौराष्ट्राची धरतीही त्यापेक्षा कमी नाही. गिरनार हे त्यापैकीच होय. रस्ता हरवू नये म्हणून येथील दगडांवर खुणा केलेल्या आपल्याला दिसून येतात. शतकानुशतके गिरनार पर्वत एका तपस्वीप्रमाणे अनेक प्राचीन तीर्थांना आपल्या उदरामध्ये घेऊन आहे. जटाशंकर मंदिर हे देखील या प्राचीन तीर्थांपैकीच आहे. पायवाटेने येथे यायला आम्हाला अर्धा तास लागला. येथील वातावरण इतके शांत सुंदर आहे की येथे येणारी व्यक्ती सर्व देहभान विसरून निसर्गाशी एकरूप होते. घनदाट जंगलाने वेढलेल्या या मंदिरातील शिवलिंगावर श्रावण महिन्यामध्ये पर्वतावरून वाहून येणारे पाणी नैसर्गिकरित्या अभिषेक घालत असते. आपण समोर जटाशंकर महादेवाचे दर्शन करत आहोत. जटाशंकर मंदिराच्या बाजूने काही पायऱ्या वर चढून गेल्यावर माता राजराजेश्वरी देवीचे मंदिर असून हे एक शक्तिपीठ आहे. मंदिरातील भिंतींवर देवीची 9 रूपे मूर्ती स्वरूपात असून माता राजराजेश्वरी देवी मंदिरात मध्यभागी स्थानापन्न आहे.
जटाशंकर महादेव मंदिराचे सुंदर असे दर्शन घेऊन पुन्हा माघारी आश्रमाकडे यायला निघालो तेव्हा पाऊस पडेल असे वाटत होते. त्यातच अनेक मोर आमच्या अगदी जवळून ये जा करत होते. जंगलातील एका डोहामध्ये आंघोळ करण्यासाठी आम्ही सर्वजण उतरलो आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामध्ये डोहात आंघोळ करण्याची आम्ही सर्व मित्रांनी यथेच्छ मजा लुटली. मित्रांनो, गिरनार येथील हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खाली असणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात पुढच्या नवीन भागामध्ये. धन्यवाद.